श्री स्वामी समर्थ. या मनुष्य जातीला स्वामींचा भक्त होणं म्हणजे एक पुनर्जन्म आहे. ते प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. कारण स्वामी भक्त साधा नव्हे, कारण जो स्वामी भक्त झाला ना त्याचं जीवनाचं बघा सार सुखमयच झालं. बघा आत्तापर्यंत या विश्वामध्ये बघा स्वामींचे जे भक्त झाले त्यांना अनुभव विचारा. जर तुम्ही नवीन असाल ना, हा जर नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर एकदा स्वामींचं चिंतन करून बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे नाम तुमच्या या वैखरीमध्ये आलं ना, स्वामी सेवा तुम्हाला घडून जाईल. आणि स्वामींचं चिंतन आहे ना, बघा तुमच्या सर्व दुःखांवर रामबाण उपाय आहे. या विश्वामध्ये बघा स्वामी भक्तांना हे एक सुद्धा विसरून जातात. या विश्वामध्ये परमेश्वर कोणता आहे हे माहीत नाही, पण स्वामी बघा एवढे चमत्कार आहेत, चमत्कार पाहायला भेटले आहेत ना की जिथे जाऊ तिथे बघा नुसतं स्वामींचं नाव जरी या वैखरीमध्ये आलं ना तर अंगाला काटा मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकदा तरी बघा स्वामींच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जाता त्या स्वामींच्या मंदिरामध्ये ती शांतता बघा आणि ते चैतन्य बघा, पूर्ण अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. बघा स्वामींचं बघा स्वामी म्हणत आहेत की स्वामींचं बघा तुमची माता पिता आहे, तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील आहेत. जर तुम्ही आईवडिलांच्या रोज जर तुम्ही पाया पडत असाल ना तर स्वामी सेवा तिथेच घडली जाते. ज्या घरामध्ये आईवडील दुःखी आहेत त्या मुलाने कितीही स्वामींची सेवा केली तरीही त्या स्वामींच्या सेवेचं पुण्य त्याला मिळत नाही. म्हणून अगोदर आपल्या घरामध्ये आपल्या मुलं जर कोणी दुःखी असेल तर ती स्वामींची सेवा कधीच घडत नाही. स्वामी सांगत आहेत की प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक बघा या जीवाने आपल्या घरातील माणसांना बघा एक भक्ती मार्गामध्ये आणा. जर आपण सर्वजण आपल्या फॅमिलीमधील सर्व मेंबर जर आपण स्वामी भक्त असू तर बघा तुमच्या घरामध्ये एवढं सुख निर्माण होईल ना, हे स्वर्ग सुखाहून कमी नाही आहे. बघा इथे स्वामी सांगत आहेत की बघा एकदा एक माणूस बघा मरताना सुद्धा खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती आणि तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा या शांततेमध्ये मृत्यू होऊन जाईल. आणि संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. बघा असं संतांनी सांगितल्याबरोबर सगळे तिथे थक्क झाले. आता स्वर्गातून माती कोण आणणार? बघा सर्वांना विचार पडू लागला की आता स्वर्गात जाणार कोण? आणि स्वर्गात जायचं असेल तर अगोदर मरायला लागेल, नंतर कुठे स्वर्गात जाईल का नरकात जाईल हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. बघा हे संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन इथे परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती. या मातीनं यांना टिळा लावा. एका माणसानं बघा त्या मुलाची थट्टा केली, सांगितलं तू कुठून माती आणली आणि तुला स्वर्ग कुठे भेटला? बघा नंतर त्यांनी ठरवलं की ह्या मुलावर विश्वास ठेवूया. आणि एका माणसानं त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावता बघा आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. बघा सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा तू ही माती कुठून आणलीस? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणलीस? बघा त्या लहान मुलानं सांगितलं, आमच्या शिक्षकांनी, आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं
या आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ना ते इतर कुठेच नाही. बघा, यामुळे ही माती, मी माझी आई उभी असलेल्या जाग्यावर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले, हे खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येत नाही त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाळा गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल ना तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान धर्म केल्यानंतरच मिळणारं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण का? बघा, याचं तात्पर्य काय, याचा बोध काय? बघा, वैराग्यापासून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात आणि त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावं. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. बघा, आईने मुलाचे दोष त्याला सांगितलं तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडतं. कारण शक्ती येणं हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा होतो. या परमार्थामध्ये मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचं आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकरच येईल. बघा, मन जरा भगवंतापासून बाजूला झालं ना की इतर विषयाने त्याच्यावर घाला घालतात. म्हणून समजून जावे, साधकानं रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीनं आणि आनंदानं करणं हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येतं? धन येतं, सूत येतं, दारा येतं वगैरे आड येत नाही, तर त्याच्यावरचे जे ममत्व ते आड येतं. बघा, वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणं हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. कारण बायको असून लंपट नसेल तर तो विरक्त आणि ते परमात्म्यानेच दिलं आहे आणि ते आहे ना त्याचं असं मानून आनंदानं राहणं हे वैराग्य आहे. म्हणून या भावनेमध्ये राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, जो बघा तो वैरागी आणि वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती होत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्पना लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कुणी नाही ना, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचं नाही असं स्थान आपल्या अभ्यासाला चांगलं असतं. म्हणून बघा, स्वामी सांगत आहेत की जिथे प्रेमाचा वर्षाव असतो ना तिथे मी नेहमी सतत असतो. म्हणजेच काय, जर आपण कुणाशी आपण बोलताना आपल्या जीवनामध्ये आपल्या वैखरीमध्ये प्रेम हवं. समोरचा व्यक्ती म्हणायला हवा की तू बघा या स्वामींचा भक्त आहेस. तुझ्याकडे जेव्हा मी पाहतो ना मला स्वामींची आठवण येते. बघा, काही माणसं असतात की आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो, जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो तेव्हा साक्षात स्वामींचं दर्शन घडून येतं. असं आपण आहोत का? कधीतरी विचार करा. आणि जर दुसरी गोष्ट अशी की आपण कधीही म्हणत असतो की मला स्वामींचा अनुभव आला, पण तुम्हाला स्वामींचा अनुभव आला? प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वामींचे चमत्कार होतच राहतात.
वा कितीही पापी व्यक्ती असो, जर तो स्वामींना शरण गेला, स्वामी सेवा करायला लागला, तर स्वामी एवढं भोले दैवत आहेत ना, अंगावर काटा मारताच स्वामींचा अनुभव लगेच त्याला साक्षात दिसू लागतो. पण इथे स्वामी सांगत आहेत की जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुम्ही वाईट कर्म करणं सोडून द्या. बघा, या अगोदर ज्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या तुम्ही विसरून जा, कारण आत्ताचं जीवन आहे ना, तुम्हाला नव चैतन्य निर्माण करणारं आहे. म्हणजेच काय, म्हणजेच आपण अगोदर बघा वाईट कर्म केलेले असतील वा अवगुण केलेले असतील त्या गोष्टी तुम्ही विसरून जा, कारण जोपर्यंत तुम्ही नवीन मार्गाची सुरुवात करत नाही ना, कारण पृथ्वीचा नियम आहे बघा, एखादी नदी असेल, त्या नदी बघा ती वाहती नसेल तर, आणि ती तशीच बघा एखादा डोह भरलेला असेल पण तो वाहता नसेल तर ते पाणी खराब होऊन जातं. पण तेच पाणी जर वाहतं असेल तर त्याच्यामध्ये जरी तुम्ही विष जरी टाकला ना तरीसुद्धा ते निर्मळ होऊन जाईल. म्हणजेच बदल करणं हा मनुष्याचा धर्मच आहे, आणि बदल केल्याशिवाय माणूस मात्र घडत नाही. जो थांबला तो कायमचा थांबला जातो. म्हणून जिथे आपण असू ना, जीवनामध्ये कितीही संकट असू द्या, पण घाबरून जाऊ नका. हे स्वामींचे बघा भक्त आहेत ना, तुम्ही या वैखरीमध्ये, या अंतरात्म्यामध्ये एक नाम असू द्या, जिथे तुमचा दिवस चांगला जाईल, दिवस सुंदर जाईल, पण ते नाम मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमच्या जीवनाचं भाग्य पलटवून टाकेल. ज्याच्या मुखामध्ये हे नाम आहे ना, त्याला कसलीही चिंता नाही, कसली चिंता सतावणार सुद्धा नाही. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.